हा ब्लँक चेक, त्यावर तुला हवी ती अमाऊंट टाक, म्हणजे अथर्वच्या खर्चाचा प्रश्नही सुटेल. प्रश्न पैशाचा नाही हो, नात्याचा आहे. उद्या त्यांनी मला विचारलं की बाबा कुठे आहेत, तर काय सांगू त्याला? काही सांगा. आई चल ना. अथर्व, जा बरं, लिफ्टचं बटन दाब. हं? आपण कदारून जातोय. नाही, बसने चाललो ना आपण. राधिकाताई, हा, एवढ्या पहाटे कुठे निघालाय तुम्ही? ते भाऊबीजेसाठी भावाकडे जाऊन राहिले. हां थांबा, मी रिक्षा आणतो तुमच्यासाठी. आई आई डाव्यांना रेट आली. बाबा ते आपण काल इथून गेलो होतो. अथर्व, ताई थांबा, मी रिक्षा आणतो तुमच्यासाठी. काय आहे, एवढ्या सकाळी सकाळी लवकर रिक्षा मिळत नाही ना. थांबा 2 मिनटं, मी रिक्षा आणतो लगेच. हा हे, रिक्षा रिक्षा. 4 वर्ष झाली सोसायटीत राहायला येऊ, पण असं वाटून राहिलं खूप वर्षांपासूनचे संबंध आहे. घरोबा आहे सगळ्यांची. कसं असतं ना, निर्जीव वस्तू ही जीव लावतात. आपल्याला वाटतं आपण 4 भिंतीत तर राहतो, पण त्या 4 भिंतींना आपल्या सुखदुःखांनी जिवंतपणा आलेला असतो. एकमेकांना एकमेकांची सवय होत जाते. ही सवयच घातक राहते. यांनाही माझी इतकी सवय लागली की सगळ्याच बाबतीत मला गृहीत धरलं यांनी. आता काय, सगळ्याशी संबंध संपला. या वास्तूशी, इथल्या माणसांशी, या घराशी. माझ्या तर डोक्यावरचं छप्परही गेलं आणि पायाखालची जमीनही. इधर इधर इधर, बस बस बस. राधिकाताई, रिक्षा आणली. काय झालं राधिकाताई?
नाही काही झालंय का? अहो कसला एवढा विचार करताय? नाही, काही झालं नाहीये. बसा ना रिक्षात. ताई लवकर या परत. नाही तुम्ही नसला ना तर सोसायटीमध्ये एकदम सुनं सुनं वाटतो. बरं, मी काय म्हणते, माझं एक काम कराल का? बोला. नाना नानींना सांगाल का की मी भावाकडे जाऊन राहिले? सकाळी सकाळी उठवणं बरं नाही वाटलं त्यांना. हो सांगतो की मी. थांबा, तुमची दिवाळी द्यायची राहिली आहे ना? हो कशाला? निवांत द्या की. मी सोसायटी सोडून चाललोय का तुम्ही चाललायत? द्या आरामात आल्यावर. नाही नाही, तसं नाही. असू दे. काही गोष्टी वेळच्या वेळी दिलेल्या बऱ्या. नंतर मी विसरून जाईन आणि आता ते तुमच्या कामी तरी येते. चला येऊ मी. या दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ताई. थँक्यू. तुम्हालाही शुभेच्छा. जा सांभाळू ना. दादा लक्ष ठेवा हां. हो जा सांभाळू. जा बाळा बस. द्या इथं काय. जा तुम्ही बसा, मी देतो काय. राधिका घर सोडून निघून गेली. मला एका बाजूने आनंद होतोय, खूप रिलॅक्सही वाटतंय, पण एका बाजूने मला गिल्ट आलाय. मी हे असं वागलो ते बरोबर की चूक? नाही, पण स्वतःच्या इच्छेविरुद्ध मी राधिका सोबत राहू शकत नाही. आणि आता राहून उपयोगही नाही, कारण ना ती सुखी राहणार ना मी. पण आय एम कम्फर्टेबल विथ शनाया. आणि आता मी त्याच दृष्टीने पुढे जायला हवं.